नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आपण जी सिरीज चालू केली आहे तर त्या पावसाळ्यातल्या ज्या रानभाज्या आहेत त्यातली एक नवीन पालेभाजी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्या पालेभाजीचं नाव तुम्हाला कळलंच असेल. ती आहे चवळीची पालेभाजी म्हणजेच तांदूळजा. आता तांदूळजा ही एक पौष्टिक व आयुर्वेदिक पालेभाजी मानली जाते. पावसाळ्यात ही भारतात सर्वदूर उगवते. तांदूळजामध्ये अ, ब आणि सी जीवनसत्व म्हणजेच प्रथिने आणि लोह भरपूर असतात. ही भाजी शरीराला थंडावा देते आणि ही पित्तनाशक सुद्धा मानली गेली आहे. आणि ही भाजी पोट साफ करण्यासाठी मदत करते. आपण आज बघणार आहोत तांदूळजा पालेभाजी कशी ओळखायची. तर तुम्ही इथे बघत आहात, मी इथे एक जोडी तांदूळजा घेतला आहे. या पालेभाजीला चवळी सुद्धा बोलतात. बघा, अशी नाजूक आणि पातळसर हिरवीगार पाणी असतात. ही पालेभाजी मी आज आणली आहे. ती साफ आणि स्वच्छ करून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि ज्या दिवशी बनवायची आहे त्या दिवशीच मी ही कापून घेणार आहे, स्वच्छ धुवून घेणार आहे. तुम्ही पण जर लगेच पालेभाजी बनवणार नसाल तर अशा तुमच्याकडे प्लास्टिकचे कंटेनर असतील तर त्यामध्ये तुम्ही टिश्यू पेपर किंवा कॉटन कपड्यामध्ये छान ते निवडून साफ करून ठेवू शकता. तांदूळजा भाजीचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. उष्णतेचा त्रास, गोवर आणि कांजण्यांवर ही गुणकारी मानली जाते. बघा, या ठिकाणी मी असे छान हे पानं जे आहेत ती निवडून घेतली आहे. आता ही पालेभाजी कोवळी असल्यामुळे मी इथे फक्त पानं न घेता त्याचे देठसुद्धा मी इथे वापरणार आहे. आता आपण ही पालेभाजी धुवून घेत आहोत. पालेभाजी कधीही वाहत्या पाण्यात किंवा नळाखाली धुवून न घेता एक मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ती पालेभाजी काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पोहतं पाणी टाकायचं. म्हणजेच काय तर भरपूर पाण्यामध्ये ती थोडा वेळ आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि तशीच ठेवायची आहे. यामुळे काय होणार आहे, त्या पालेभाज्यांना जी काही माती लागलेली असते ना ती छान खाली जाऊन बसते आणि आपली पालेभाजी स्वच्छ पद्धतीने अशी धुतल्या जाते. आता पालेभाजी 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून आता ह्या चाळणीमध्ये ठेवली आहे, जेणेकरून त्याचं जास्तीचं पाणी हे निथळून जाईल. आता ह्या पालेभाजीला आपण कांदा वापरणार आहोत. इथे मी 2 मोठे कांदे घेतले आहे आणि ते कांदे आपल्याला छान बारीक कापून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला छान ते कट करून घ्यायचे आहेत. आता कांदा कापताना खास करून पावसाळ्यामध्ये हे त्याचं वरचं जे एक साल असतं ना, एक पापुद्र असतं, ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे. पावसाळ्यात त्याच्यावर थोडीफार बुरशी चढलेली असते किंवा काळपटपणा आलेला असतो ना, आणि कांदे कधी पण सोलून झाल्यानंतर आपल्याला धुवून घ्यायचे आहेत वापरण्यापूर्वी. बघा, अशा पद्धतीने छान मी 2 कांदे स्वच्छ करून त्याची सालं काढून धुवून घेतले आहेत आणि आता ते बारीक कापून घ्यायचे आहेत आपल्याला. तर चला आपण कांदे कापून घेऊया. ही पालेभाजी तुम्ही जेवढी साधी बनवाल ना तेवढीच ही चवीला उत्तम लागते आणि तांदूळजाला, चवळीला स्वतःचीच एक सुंदर चव असते मेथीच्या भाजीसारखी. बघा, आता इथे छान मी एक तवली घेतली आहे लोखंडी. त्यामध्ये आपण आजची रेसिपी बनवणार आहोत. तुम्हाला पण जमलं ना तर पालेभाज्यांसाठी लोखंडी भांडी नक्की वापरा. आता आपल्याला भाजीला जेवढं तेल लागणार आहे, म्हणजे इथे 2 चमचे मी घेतले आहेत. छान गरम करून घ्यायचं आहे तेल आणि त्यामध्ये पाव चमचा नेहमीप्रमाणे आपण हिंग घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथे 1 ते 1.5 चमचा जिरं वापरलेलं आहे. जिरं आपण घालून घेतलं. आता ते छान फुलल्यानंतर यामध्ये आपण जो ठेचून घेतलेला 6-7 पाकळ्या आहेत तो लसूण आपण छान या तेलावर फ्राय करून घेणार आहोत. आता पालेभाजीचं आपल्याला आरोग्यासाठी गुणकारी आहेच, तिचे फायदे तुम्ही ऐकले, पण लसूण सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो की नाही. म्हणून लसूण टाकताना सुद्धा 1-2 पाकळ्या जरा जास्तीच्या घाला, म्हणजे भाजीला चव सुद्धा सुंदर लागते आणि त्याचे आपल्याला फायदे सुद्धा होतात.
आता काही भाज्या ज्या असतात ना त्या हिरवी मिरचीमध्ये छान लागतात, पण तांदूळासाठी तुमच्याकडे जर लाल सुकी मिरची असेल तर ती तुम्ही नक्की वापरा. या ठिकाणी माझ्याकडे घरात असल्यामुळे ती मी ह्या रेसिपीमध्ये वापरते आणि तुम्हाला दाखवते. तांदूळजा भाजीचे आरोग्यावर फायदे म्हणजेच डोळ्यांच्या विकारांवर फायदेशीर आहे, पचनास हलकी व भूक वाढवणारी आहे आणि ही भाजी जी आहे ना ती रक्तातील विषारी घटक बाहेर टाकण्यास सुद्धा मदत करते. छान लसूण आणि ही लाल मिरची आपली फ्राय झाली आहे तेलात. आता आपण 2 मोठे कांदे जे बारीक कापून घेतले आहेत ना ते छान आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि तेलावर आपल्याला छान ते मऊसूत भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने छान मिक्स करायचं आहे. आता तुमच्याकडे जर असे लोखंडी भांडी नसतील तर जे भांडी कोणती असतील तुमच्याकडे त्यामध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. रेसिपी बनवणं आणि ह्या पावसाळी रानभाज्या ज्या आलेल्या आहेत ना आता त्या बनवून खाणं आणि आपल्या फॅमिलीला खाऊ घालणं खूप महत्त्वाचं आहे, भांडी कोणतीही असो. कांद्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे कांदा शिजावा म्हणून आणि त्यानंतर पाव चमचा मी हळद घालून घेतली आहे. ती सुद्धा आपल्याला छान तेलावर फ्राय करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कांदा आपल्याला खूप लालसर करायचा नाही आहे, छान आपल्याला तो शिजला पाहिजे, मऊसूत गुलाबी झाला पाहिजे इथपर्यंत आपण तो छान तेलावर तळून घेणार आहोत. आता तुम्हाला हवं असेल तर ह्या लाल मिरच्या ज्या आहे त्या तुम्ही बारीक सुद्धा कापून टाकू शकता किंवा मग देठ काढून सुद्धा टाकू शकता, पण जेव्हा आपण ह्या मिरच्या सुद्धा खातो ना भाजीसोबत तर ते देठाला पकडून खाणं जरा सोपं जातं, म्हणून मी त्या देठासकट टाकल्यात. बघा इथे छान कांदा तयार झालाय, आता आपण शिजलेला आहे. आता आपण त्यामध्ये आपली भाजी जी आहे ती थोडीफार कापून घेतली आहे आपण आणि ती आता आपण ह्या तवलीवर टाकून घेत आहोत. तवली शब्द तुम्हाला माहिती आहे का कसा आलाय? तवा आणि कढई दोघांचं मिक्सचर म्हणून कदाचित ही तवली हा शब्द वापरला असेल. बघा अशा पद्धतीने आपण छान त्या भाजीला एक वाफ देणार आहोत जेणेकरून ती भाजी थोडीशी मऊ होईल आणि थोडी ती आळल्या जाईल. आता आपण ती छान मिक्स करून घेणार आहोत. भाजी छान कांद्यामध्ये एकजीव झाली पाहिजे. बघा अशा पद्धतीने छान आपण ते मिक्स करून घेणार आहोत. बऱ्याच ठिकाणी ह्या भाजीला चवळीची भाजी सुद्धा म्हणतात. पालेभाज्या नेहमी लोखंडी भांड्यामध्ये केल्यामुळे ना त्यातलं जे लोहाचे प्रमाण असतं ना ते व्यवस्थित राखून राहतं आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्या शरीराला होतो. अतिशय गुणकारी अशा पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या तुम्ही नक्की खरेदी करा आणि त्या कशा बनवायच्या आहेत किंवा त्यांची नावं कशी आहेत, त्या कशा ओळखायच्या हे आपल्या हर्षदा जाधव ब्लॉग यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे. तर आजच तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेल आयकन दाबून ठेवा, म्हणजेच तुम्हाला आपले व्हिडिओ सगळ्यात आधी बघायला मिळतील. आता आपण एक 5 मिनिटं वाफ दिली आहे भाजीला. बघा आपली भाजी किती छान आणि सुंदर अशी शिजली आहे. पालेभाजी भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते. तुम्ही ही पालेभाजी चपातीसोबत खाऊ शकता, ज्वारीची, बाजरीची किंवा नाचणीच्या भाकरीसोबत सुद्धा एन्जॉय करू शकता. बऱ्याच जणांना पालेभाजी बनवायची आणि खायचा खूप कंटाळा येतो, तर पोटभर न खाता निदान 1 ते 2 चमचा तरी आपल्या पानामध्ये म्हणजेच आपल्या ताटामध्ये ही भाजी पाहिजेच. वर्षातून एकदाच ही पालेभाजी येते, म्हणजे अशा प्रकारच्या रानभाज्या येतात, तर त्यांचा आस्वाद आणि त्यांचे फायदे आपण जरूर घ्यायला पाहिजे. यामध्ये मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे चवीसाठी आणि आता छान ती मिक्स करून घेत आहोत. ह्या पालेभाज्यांची लागवड कोणीही करत नाही, नैसर्गिकरित्या ह्या आपोआप वाढल्या जातात. निसर्गाकडून आपल्याला मिळालेलं हे औषध आहे असं समजून आपण हे नक्की खा आणि आपल्या फॅमिलीला सुद्धा खाऊ घाला.
तर आपला व्हिडिओ आणि आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.